आळगाव या गावात मोकाट गुरांकडून सतत पिकांची होत असलेली नासधूस पाहता संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी 1 वाजता शेतशिवारात फिरून मोकाट जनावरे पकडली आणि ती एका खासगी वाड्यात कोंडली आहेत. पीक संरक्षण सोसायटी, ग्रामपंचायत, पोलिसांकडे तक्रार करून देखील मोकाट गुरांचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर आता पीक संरक्षण संस्थेस सदर जनावरे हे गोशाळेत पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आळगाव या गावात मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरे हे दररोज शेतशिवारात जातात आणि भरपूर प्रमाणात शेतीचे नुकसान करत असतात. गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी या गुरांना प्रचंड वैतागले असून पिकांचे सातत्याने होणारे नुकसान पाहता शुक्रवारी गावातील सुमारे 80 शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी शेतशिवारातून मोठ्या प्रमाणात जनावरे पकडली. तसेच जनावरे पकडल्यानंतर त्यांनी पीक संरक्षण सोसायटीला कळवले व गावातील एका खाजगी वाड्यात त्यांना कोंडून ठेवले आहे. तर या जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे व याबाबत शेतकऱ्यांनी पोलीस पाटील, ग्रामपंचायत कार्यालय, पीक संरक्षण सोसायटी, यावल पोलीस ठाण्यात देखील माहिती दिली. तेव्हा यावल पोलिसांनी पीक संरक्षण सोसायटीकडे सर्व अधिकार असून त्यांनी जनावरांच्या मालकांना सूचित करून त्यांच्याकडून दंड आकारणी करावी व त्यांच्या सुपूर्द जनावर करावे. जर दंड शेतकरी भरत नसले तर सदर जनावरे ही मनवेल येथील गोशाळेत पाठवण्यात यावी अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत. नोकरीसाठी सुवर्णसंधी. यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोकमध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे. तेव्हा या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे. आळगाव येथील सोने गुरे ढोरांचा आम्हाला सतत 10-15-20 शेतकऱ्यांना सतत त्रास आहे. रात्रंदिवस आम्ही ग्रामपंचायतला सुद्धा वारंवार कळवलं, सरपंच, पोलीस पाटील यांनी त्यांना बी कळवलं. आळगावमध्ये कोणाला सुद्धा नाही आहे. आम्हाला रात बेरात थंडीमध्ये काकडून सतत त्रास होता. आम्ही एका काय आम्ही खाजगी 60-70 शेतकऱ्यांनी एका रात्री एका खाजगी वाड्यामध्ये कोंडलेले, कारण आमच्या गावात आपलं कोणवाडा नाही आहे म्हणून. बघा आमच्या शेतकऱ्याची कंडिशन कशी आहे. तसं आहे माझी हालत. रात बेरात 12-1 वाजेपर्यंत मी गुरांना वायात सतत कंटाळलेलो आहे. मी आजारीसुद्धा पडलेलो आहे. तरी आमच्याकडे आम्ही शासनाकडे हे दात मागत आहे, तरी शासन आम्हाला दात देत नाही.
मागे सुद्धा मी यावलला गेलो होतो, आमची दाद घेतली नाही. झुम करी काढ साल्यांच्या एकमेकांच्या. यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यावल शहरामध्ये बापू डेअरीच्या वतीने माँ बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव देखील दिला जाणार आहे. दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे. माँ बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी अजय धनगर. यावल शहरामध्ये आता आपण जसं बापू डेअरी चालू केली आणि बापू डेअरीच्या माध्यमातून 2021 पासून आम्ही बापू डेअरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विशेष की संकलन चालू करण्यामागचा उद्देश, कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं, योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता. त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा 12/2025 पासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे. तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे. या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल, म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला सोयीस्कर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ढेप आणि कमी भावामध्ये कशी देता येईल, त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील, या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत. तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलनाला भेट द्या अशी आपणास विनंती करतो.